आज मी माझ्या बाळासाठी बनवली साबुदाण्याची खीर. साबुदाण्याची खीर ही बाळासाठी वजन वाढीला खूप चांगली असते आणि हेल्दी पण असते. त्यासाठी साबुदाणा 2 ते 3 तास आधी भिजवून घालायचा. त्यानंतर गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये साबुदाणा टाकून द्यायचा उकडायला. साबुदाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. बघा, अशा प्रकारे ट्रान्सपरंट झाला साबुदाणा का त्यामध्ये आपण दूध, खडीसाखर आणि ड्रायफ्रूट पावडर टाकून घेऊ. मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि 2 चमचे ड्रायफ्रूट पावडर आणि थोडी खडीसाखर घेतलेली आहे. त्यानंतर बघा, आता आपण साबुदाणा शिजलेला आहे त्याला मॅशरने मॅश करून घेऊ. मॅश केल्यानंतर 2 मिनिट परत उकळी येऊ देऊ छान, म्हणजे थोडा घट्टपणा येतो. बघा, झाली आपली साबुदाणा खीर तयार. तुम्ही पण तुमच्या बाळाला नक्की बनवा. कशी झाली ते पण सांगा.